महसूल उपजिल्हाधिकारी माननीय अमृतजी नाटेकर साहेबांनी श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना या माध्यमातून ज्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा झालेले नाहीयेत, या संदर्भात हे पैसे लवकर क्रेडिट करण्यात यावेत यासाठीचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत। महसूल उपजिल्हाधिकारी सोलापूर अमृत नाटेकर यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना व इतर बऱ्याच योजनेचे अनुदान गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून संबंधित पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात न आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। काही लाभार्थ्यांना बीपी, शुगर सारखा आजार असल्याने त्यांना औषध गोळ्या वेळेवर घ्याव्या लागतात। निराधार महिला भगिनींना उदरनिर्वाहासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी अनुदानाची गरज असते। त्यातच गेल्या 4 महिन्यांपासून त्यांचे कुठलेच अनुदान बँक खात्यात जमा न झाल्याने आज जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी व निराधार महिला भगिनी यांच्या वतीने महसूल जिल्हाधिकारी नाटेकर यांना पत्र देऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून आजच 80 लाख रुपये अनुदान आले आहे। लगेच दुपारी फाईलवर सही करून 1-2 दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होईल असे आश्वासन दिल्याने सर्वांनी सर्व महसूल अधिकारी यांचे मनापासून आभार मानले। उत्तर तहसील कार्यालयामध्ये पूर्वीप्रमाणे लिपिक गजानन गायकवाड यांना पुन्हा त्या ठिकाणी रुजू करण्यात यावे असे सांगून लवकरात लवकर दुपारनंतर गजानन गायकवाड यांना त्या ठिकाणी पाठवण्यात येईल आणि येणाऱ्या कामाविषयी अडचणी सोडवण्यास त्यांना तिथे पाठवले जाईल असे आश्वासन दिले। या प्रसंगी जीके मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सूरज आखाडे, सदस्य मंगेश सलगर, महिला भगिनी, जीके संस्था कार्याध्यक्ष सुरेखा सलगर, उपाध्यक्ष सविता बडवणे, सदस्य पौर्णिमा गायकवाड, सदस्य शोभा कांबळे, नंदाताई बाबर, सदस्य शकुंतला सुरवसे आदी महिला भगिनी व पदाधिकारी उपस्थित होते। माझं नाव सुरेखा दत्तात्रय सलगर। योजना ज्या काही इतर योजना असतील त्याचा लाभ लाभार्थींना मिळालेला नाही, त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी ऑफिसला आलेलो आहे आणि जिल्हाधिकाऱ्याचे आम्ही समक्ष पत्र देऊन भेट घेतलेली आहे। त्यांनी आम्ही दिलेल्या पत्राला आम्हाला यश आलं। त्यांनी होता होईल तेवढं तुम्हाला लवकर लाभ मिळतोय म्हणून असं आश्वासनही दिलेलं आहे। त्याच्यामुळं सगळ्याला लाभ मिळून जाईल। आज जीके मागासवर्गीय बौद्ध संशोधन संस्थेच्या वतीनं माननीय उपजिल्हाधिकारी साहेब नाटेकर साहेबांना जीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं त्यांना आज पत्र देण्यात आलं। पत्राचा विषय असा होता की गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून संजय गांधी श्रावण बाळ योजनेचं कुठलेही अनुदान आणि इतर ज्या योजना आहेत त्या योजनेचं अनुदान लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत मिळालेलं नाही। एकतर सरकारनं लेक लाडकी आणि बहीण लाडकी आणि बाकी सगळे कडकी अशी योजना सरकारनं राबवलेली आहे। आज गेल्या 30-40 वर्षापासून संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अनुदान नियमितपणे लाभार्थ्यांना मिळतं, पण ते 3-4 महिन्यापासून रखडलं गेलेलं आहे। अनुदान एकतर कमी आहे, त्यामध्ये या लाभार्थ्यांच्या औषध गोळ्या आहेत, घरगुती खर्च आहे, त्यानंतर मुलांचं शिक्षण आहे। आम्ही गेल्या 2 निवेदनात असंही सांगितलेलं आहे की 1500 रुपये जे अनुदान आहे त्यामध्ये अजून एक 1500 रुपयेचं वाढ करून हे अनुदान 3000 प्रमाणे करण्यात यावं अशी आमची जीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं प्रमुख मागणी आहे। कारण की महागाईचा दर पाहता यांना पण अनुदानात वाढ झाली पाहिजे। आज आम्ही उपजिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि त्यांना संस्थेच्या वतीनं आमच्या महिला भगिनी यांच्या वतीनं पत्र दिलं आणि त्या पत्रालाही असं यश आलं की साहेबांनी आत्ताच सांगितलं की अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये येईल। बरेच लाभार्थी या ठिकाणी आधार सीडिंग केलेलं नाही, अशा लाभार्थ्यांचं अनुदान बँकेत येणार नाही। या विषयावर आमची चर्चा झाली। त्यानंतर उत्तर तहसील कार्यालयामध्ये जे लिपिक होते माननीय गजानन गायकवाड साहेब, हे असताना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं अनुदानची अडवणूक होत नव्हती, ना कुठले प्रकरण थांबत नव्हते मंजुरीत संजय गांधी श्रावण बाळचे। त्या विषयावर आम्ही उपजिल्हाधिकारी महसूल साहेबांशी बोललो आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की दुपारनंतर आम्ही माननीय गजानन गायकवाड साहेबांची त्या ठिकाणी आम्ही बसण्याची सोय करू
असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आमच्या या आजच्या ज्या GK मागासवर्गीय बौद्धिक संशोधन संस्थेच्या पत्राला खरोखर यश आलं. मी सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी साहेब आणि सर्व महसूल कर्मचारी यांचं आभार व्यक्त करतो आणि मी माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय, जय रविदास.